का माझा बर्थडे, चांगली नोकरी भेटू दे, गाडी चालवता येऊ दे. कार पण आहे. आपण डायरेक्ट नोटाला बोलतो. गाईस एक तरी मुळे मला फिल्टर लावावे लागतात, त्याला हाकून द्यायचं. सो गाईज हा आहे पार्ट 7 आणि पार्ट 7 मध्ये आम्ही अचानकपणे उतरलोय मावशीच्या घरी आणि हा आहे आमचा लास्ट पार्ट समर सिरीजचा. यू कॅन इवन से की किऑस्क क्रूचा हा लास्ट पार्ट आहे. सो बघूया आता किऑस्क क्रू तिथे काय काय किऑस्क करतोय. आणि हो, ह्या व्लॉगची सुरुवात मी माझ्या बड्डेपासून करते. का माझा बड्डे आणि म्हणजे त्या दिवसापासून आम्ही मावशीकडे जात होतो. सो येस येस या आणि बघूया हे लोकांनी मला बघा, तुम्ही बघा हे मला काय काय तिकडे ब्लेसिंग्स देत आहेत. आणि हो, ॲज युजल केक कटिंग नाही, कारण की मी नेहमी माझ्या बर्थडेला ट्रॅव्हलच करत असते. सो या एक सिक्रेट आहे की म्हणजे हिला एक स्वतःचा केक स्वतःच खायला आवडतं, कोणासोबत शेअर करायला आवडत नाही. तर तो रिझन आहे की आम्ही आल्यावरती केक कट जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. इतना सच नाही बोलला. ओके सो नाउ लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. बाबू खूप जळतोय यार माझ्यावर. मी पण सारा दीदीला ओवाळणार. सगळ्यांनी ओवाळायचा. तू काय ते सीझन चालू आहे ना, नुसती ना चिडकीच आहे. अरे सीझा दुसरी पण लहान मुलं पण ओळखायला लागले सगळे. ओ प्लीज नाही फिल्टर लावला बकवासच लावला लागतो गाईस. मी पण लावणार हिला टिक्का. मग थांब ना, सगळ्यांनी बाबूने पण ओवाळायचं. आई प्रथम साजरी येण्यासारखी टिका. माझा तिच्यावर विश्वासच नाही. माझी खूप चिपकणार. अरे अरे नको बोलू. माझ्या बहिणीला खूप चांगली नोकरी भेटू दे, गाडी चालवता येऊ दे, हा पाठी पण हिला पण येऊ दे. लायसन्स येऊ दे, मला खूप पप्पी देऊ दे, लवकरात लवकर नवीन गाडी पण येऊ दे. म्हणजे आम्ही रात्रीचे सॉरी फिरायला जाऊ. बाबू तुला पण. अरे मी काय जा उंदीर रे. हो, गणपती देवाला ओवाळल्यावरती वाहनाला पण ओवाळायचं बाबू. चलो हा मग दोघी दिसल्या पाहिजेत. वा. मला माहितीच आहे. सोना लावलास? लावते ना, थांब जरा. अरे ही उलटा लावते. मंत्र बोलतेस की काय? आता बाबू तू कर. आई कसली आहे बघी. बस झालं चल. चला माहित आहे मी करणार. कोणी पकडायचं नाही. ए उलटशील दिवा तिच्या अंगावर. देशील बर्थडेचा डाग. एज डिफरन्स 11 वर्ष. अरे उलटा काय फिरवतोस? इथेच फिरवायचा. हा बस. हा घे, मी पकडते. अरे सोड ना. मी पकडू का? आई एवढा 20 वर्ष चालू झालं ना सारा दीदीला. 3, 2 1 go. झाली बाबा मोठी. द्या. काय नाही. अरे शी अरे तोंडात 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 तोंडात. नाहीतर डोक्यावर होतं. अंगठीला इथून तिथे. वाव, स्काय बघ किती छान झालंय. बुद्धी देव दे हिला जरा. मी पण मला चांगलं चांगलं शिकवू दे, तुडवू दे. गाईस बस. स्किप होणार आहे. बस बस बस. ओके, हॅपी बर्थडे. सो गाईस, तर आता आम्ही अचानकपणे मावशीकडे अवतरलोय आणि बघा काय चालू आहे. मस्तपैकी आम पापड चालू आहे. मी ते थोडेसे कमीच खाते, पण खूप चविष्ट झाले. जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.
ही बघा आमची शेफ मावशी. मावशी या खायला या. अरे याच्यात टाक थोडंसं. The next day. पाऊस जवळ आला ना. नाही हा दुसरा लॉट आहे. अरे पहिली येऊन गेली. दादा घे ना ते. हिची चप्पल हात कुठे दादा कुठे गेला? दादा तुझी टीम मारते. तुम्ही हारले. करू दे जरा शूटिंग करून ठेव. ए मावशी मावशी मावशी. अशी धावायचं. अजून एकदा. अरे ये वीडियो शूटिंग करायची आहे. अरे फिर भी तेरे काम करना है तो जाना पड़ेगा. तो ये कैम नहीं जाएगी तो फिर क्या ऐसे बोलेगा भाई. सगळ्यांनी बघ मी आता अरे बोलना सगळे जोर नाही लावत म्हणजे ए बाबू पुढे ह्या बाजूला आहे. अरे अरे नाही तुला थांब तो पाय नाही टेकवायला तो बरोबर क्या सबको रे बाबा. अरे देवा. हा हा हे बाबा हे बोलतो सगळं
आता स्वतःहून फिरताय बापरे जमलं? हा. अरे म्हणजे कोण गाईज आता आम्ही आलोय मिठागृहमध्ये आणि इथे खूप मस्त अशी पूर्ण सगळीकडे मीठच मीठ आहे बघा. आणि हे जरा खूपच इथे आवाज करतायत, तुम्ही त्यांचा आवाज जरा इग्नोर केला तर बरं होईल. हे बघा. गाईज आम्ही शिमल्यामध्ये आलोय. डोंगर आमच्या हाईटचा आहे बघा. शिमला काय बोलते मीठ आहे. अरे असे बोल नाही खोलले का. खूप काम होत आहे बघा. व्ह्यू सांगते सगळ्यांचे की सगळ्यांना इथे येऊन कसं वाटलं. नाही मला खूप बरं वाटलं. मी ए तू थांब आईला बोलायचं. छान वाटलं. मी खूप पहिल्यांदाच मीठ बघितलंय कसं तयार होतं. हे मिठाचे डोंगर पहिल्यांदाच बघितले. असं वाटतं बर्फाच्या प्रदेशात प्रदेशात आलोय आपण आणि प्रत्यक्षात ते डोळ्यांनी पाहायचं म्हटलं एक वेगळाच अनुभव मला मिळाला. आम्ही माझ्या मुलाला सुद्धा ह्याच्याबद्दल माहिती पडली की मीठ म्हणजे काय, मीठ कसं बनवलं जातं, कसं तयार केलं जातं. खूप 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 म्हणजे खूपच मजा आली. थँक्यू. छान वाटलं इथे बघून. पहिल्यांदाच बघते मी. खूप छान वाटलं. मिठाचे डोंगर असं वाटतं काश्मीर मध्ये आले मी बर्फाच्या ह्याच्यात. खूप छान होईल. मीठ बघायला आलेलो आहे. सर्वांना मीठ दाखवायला घेऊन आलोय केळव्याला. आणि केळव्याला ह्या सर्वांना सर्व मीठ बघून घेतलंय. मीठ किती पांढरा शुभ्र आहे ते आणि खार पण आहे. सो गाईज हे बघा, आता आम्ही इथे आलोय पालघरच्या मिठागरात. हे असे येतात मध्ये, पण तिथे आपले कामगार लोक बघा तिथे एवढी मेहनत करतात ना आपल्या घरपर्यंत तेव्हा मीठ येतं. एवढी मेहनत करून पण ह्याच्यामुळे खूप त्रास होतो या मिठामुळे. मग तुम्हाला समजू शकता. म्हणून असं करा की जाऊ दे, नाही तर मी परत पॉलिटिशियन मध्ये उतरलो डायरेक्ट आपण क्रॉस करू. आपण डायरेक्ट नोटाला वोट देऊ. हा. हा. आता आम्ही मिठागृहामधून बाहेर पडतोय. आता तुम्हाला दिसलं असेल किती सुंदर किती छान आहे हे. सो यू जस्ट विजिट वन्स, ॲटलीस्ट वन्स, कारण की खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि अशा भावांना जरा कमी आणलात तर बरं होईल. हे ब्लॉक. हां, आणि फॅमिलीसोबत नक्कीच या. ओके.
होता लास्ट पार्ट किऑस क्रूचा. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा आमची सिरीज खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंटमध्ये तुम्ही आम्हाला खूप भरभरून प्रेम द्या. सो या चलन बाय बाय. गाईज. एकतर ह्या मुळे मला फिल्टर लावावे लागतात. हो नाहीतर मी तर तुम्हाला माहिती आहे मी फिल्टर वापरतच नाही. हो नॅचरल आमच्याकडे Natural नॅचरल ब्युटी beauty. आहे. ठीक आहे मान्य आहे मला. आम्ही नाही आहोत तेवढे नॅचरल ब्युटी. एवढं जरा जास्तच तारीफ झाली. अगं बाई. अरे बापरे, अगं बाई. और यू कॅन इवन से द केऑस क्रूचा. गाईज तिकडे लक्ष नका देऊ प्लीज. गेलो, जाऊन चुटकीमध्ये आलो. प्लॅन बनला आणि आम्ही जाऊन जाऊन आलो. जाऊन आलो पण. आणि हो थांबा जरा. अरे गरम 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 गरम. थांबा थांबा. तुमच्या घरी जर अशी फालतू भावंड असतील तर त्यांना हकलून द्या इकडून.